सगळ्यांचं स्वागत आहे। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की केडीएमसीने सिलेबसमध्ये खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे केडीएमसी म्हणते, कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागातील आमचे मित्र आणि आपल्या सिलेबस तयार करणाऱ्या कमिटीतील त्यांचे मित्र यांच्याशी आमचं बोलणं झालं, यांच्याशी संपर्क झाला। व्हॉट्सअपवर आम्ही त्यांच्याशी बोललो। त्यांना आपला जो वरचा सिलेबस आहे मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश, मराठीचा त्याचा स्क्रीनशॉट काढून त्यांना पाठवलं की हा सिलेबस सगळ्यांना आहे का, जो तुम्ही दिलेला आहे तसाच आहे। जसं की त्यांनी दिलेला आहे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स आणि 3 ॲक्ट, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आणि राईट टू सर्व्हिस ॲक्ट 2015 महाराष्ट्र स्टेट, एवढंच दिले लिपिक टंकलेखकसाठी। आता मग पोरांचे डाऊट येत होते 100 प्रश्नासाठी फक्त एवढंच येईल का, ठीक आहे 100 क्वेश्चनसाठी फक्त एवढंच येईल का। त्यामुळे आम्ही सुद्धा ज्यावेळेला संपर्क साधला त्यांचं म्हणणं होतं की नाहीये, सगळ्याच पदांना रिजनिंग, मराठी, इंग्लिश असणार आहे, जीके असणार आहे। तर मग इथं आता हा पॉईंट क्लिअर झालाय, पण अजून एक तिथं गोंधळ आहे की मग डिवायडेशन कसं येईल। डिवायडेशन हे 10-10चं येईल, म्हणजे 10, 10, 10 आणि 10चं आणि बाकी 60चं टेक्निकल येईल का, मग 40चं टेक्निकल येईल आणि 60चं नॉन टेक येईल, ज्याच्यामध्ये 15-15चं डिवायडेशन असेल। आणि कॉलिंग टीमला कॉल केल्यावर कॉलिंग टीम म्हणते जेवढं सिलेबस दिले त्यातलं सगळं येणार आहे, सिलेबस दिले त्यानुसारच आहे सगळं। सो कॉलिंग टीमला क्लिअर नाहीये पिक्चर, पण आपण जिथे आपला सिलेबस तयार होतोय तिथं आपण बोललेलो आहोत। तर माझा असा अंदाज आहे की लवकरात लवकर तुम्हाला एक डिवायडेशन आहे ते मिळेल, पण आता आपण वाट बघूया। पण आपल्याकडे सध्याला काय आहे, तर आपल्याकडे एक प्रॉपर सिलेबस आहे जो अगदी लिमिटेड आहे, खूप छोटासा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले 3 कायदे करायचे आहेत आणि ते कायदे तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत करून मी देते। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट किती सोपा घेतलंय, त्याचं एक यूट्यूब लेक्चर सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे फ्री सगळ्यांना। तर बघून घ्या की तो कायदा किती सोपा, जो आपला मोठा कायदा आहे त्याचे शब्दच एवढे अवघड आहेत, वाचायला जमत नाही, लक्षात ठेवणं तर खूप अवघड आहे। तर प्रत्येक तुमचा जो कलम आहे ते अगदी छोट्या 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 भागामध्ये, अगदी छोट्या छोट्या लाईन्समध्ये, कमी कमी शब्दामध्ये करून मी दिलेला आहे। प्रत्येक कलमावर काम केलेलं आहे। तर आपला तो ॲक्ट तयार आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही नुसता तो ॲक्ट घेऊ शकता 99 रुपयाला, किंवा मग पूर्ण बॅचमध्ये तर तुम्हाला तो मिळणार आहे। त्यासोबत आपण राईट टू इन्फॉर्मेशन सुद्धा सोबत तसं केले। प्रत्येक प्रकरणानंतर तुम्हाला प्रश्न असणार आहेत प्रॅक्टिससाठी, प्रत्येक प्रकरणानंतर, प्रत्येक प्रकरण झाल्यावर तुम्हाला प्रॅक्टिससाठी प्रश्न असणार आहेत, हे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचं ते पर्टिक्युलर प्रकरण प्रॉपरली तयार झालंय का नाही अभ्यास करून। त्यासाठी सेम आपण लोकसेवा हक्कासोबत तसंच करणार आहोत। तर आता केडीएमसी म्हणते की जो सिलेबस आहे इंग्लिश मराठीचा सगळ्यांनाच आहे, मग तो सिलेबस काय आहे ते जरा आपण आता बघूया, जे आपण आधी पाहिलं नव्हतं। तर इथे बघा, हे परत परत का करावं लागतंय, कारण की केडीएमसीने एक साथ गोष्टी क्लिअर केल्या नाहीयेत, हळूहळू जसं आपण विचारतोय तसं ती आपल्याला सांगते ह्यासाठी। तर बघा इथं तुम्हाला मराठीमध्ये व्याकरण, सर्वसामान्य शब्दसंग्रह, त्यानंतर इथं म्हणी आणि वाक्यप्रचार, याचा अर्थ आणि उपयोग, उतारावरील प्रश्न आणि वाक्यपृथक्करण। तर उतारावरील प्रश्न जे आहेत, जर तुम्हाला नॉनटेक 10-10च्या डिवायडेशनमध्ये आलं तर उतारावरील प्रश्न येणार नाही माझ्या अंदाजे, पण येऊ शकतात 5 उतारावरील प्रश्न आणि 5 वाक्यप्रश्न, असंही होऊ शकतं। पण बघा, तुम्हाला शब्दसंग्रहासाठी, म्हणीसाठी, वाक्यपृथक्करणासाठी, उतार्यासाठी एक खूप सुंदर असं पुस्तक बघा, वाळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता, मोरा वाळंबे यांचं पुस्तक, हे पुस्तक खूप सुंदर आहे, ठीक आहे। या पुस्तकामध्ये जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला तर सगळाच जो TCSचा मराठीचा पार्ट आहे शब्दसंग्रहाचा तो कव्हर होतोय। मला असं वाटतंय आतापर्यंत आम्ही जेवढं TCSच्या पेपरचं ॲनालिसिस केलंय त्याच्यातून असं कळतंय की बराच जो भाग आहे व्याकरणाचा, किंवा व्याकरण म्हणण्यापेक्षा बराच जो भाग शब्दसंग्रहाचा आहे तर तो या पुस्तकातून कव्हर होतोय। हे तुम्हाला मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, कोणत्याही पद्धतीने प्रमोशन वगैरे काहीच नाही, ते मला ओळखत नाही, मी त्यांना ओळखत नाही, काही संबंध नाही, जस्ट जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते, बाकी तुमची मर्जी। त्यानंतर सेम तुम्ही इंग्लिशचा विचार केला इंग्लिशसाठी, तर इंग्लिशसाठी तुम्ही जर बघाल तर इंग्लिशसाठी ग्रामर, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, इडियम आणि फ्रेजेस अँड देअर मीनिंग। तर वन्स अगेन इथे सुद्धा ओकॅबसाठी तुम्ही एक पुस्तक आहे ब्लॅक बुक, तर हे जर पुस्तक तुम्ही वापरलं तर ब्लॅक बुक असं त्याचं नाव आहे, ब्लॅक कलरचाच कव्हर आहे। तर वन्स अगेन TCSच्या
वोकॅब्युलरीसाठी ते बेस्ट बुक आहे. वन्स अगेन, ते मला ओळखत नाही, मी त्यांना ओळखत नाही, काही संबंध नाही. जस्ट एक प्रामाणिकपणे तुम्हाला चांगला सोर्स रिफर्स करते, दॅट इट्स ओके, दॅट्स इट. एक चांगला सोर्स जे सांगते तुम्हाला, बस दुसरं काहीच नाही. ठीक आहे, तर ते तुम्ही करू शकता. कम्प्रिहेन्शन आणि पॅसेज, त्यासोबत सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर डिटेक्शन. तर हे एरर करेक्शन हा ग्रामरचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, तर तो तुम्ही केलाच पाहिजे. तो तुम्हाला ग्रामरमध्ये 1 किंवा 2 प्रश्नांसाठी येणार म्हणजे येणार. इंग्लिशसाठी, TCSच्या इंग्लिशसाठी महाराष्ट्रात मला तेवढं कोणी पर्सनल फेवरेट नाही आहे. सेंट्रलच्या 2 मॅम आहेत, मी नाव घेणार नाही, पण तुम्ही शोधा, किंवा दुसरेही सर आहेत सेंट्रलचे TCSसाठी शिकवतात, स्पेशली SSC बँकिंग, तर तुम्ही ते बघू शकता, तुमची मर्जी. मी फक्त तुम्हाला एक प्रामाणिकपणे सोर्स सांगते. तुम्हाला चांगलं प्रॉपरली गायडन्स घ्यायचं असेल, जर इकडे बघाल तर फक्त आणि फक्त तुम्ही जर नुसतं व्यावसायिक पद्धतीने शिक्षण चालू आहे, तिथं सुद्धा व्यावसायिक आहे, पण आता ते एवढं त्यात मुरलेले आहेत की त्यांना कळलंय की नक्की पेपरला काय येतंय, कशा पद्धतीने विचारलं जातंय, काय शिकवावं काय नाही, हे आता त्यांना कळलं एवढ्या वर्षाच्या कामानंतर. एक्सपिरियन्स, ठीक आहे, दुसरं काही नाही. व्यावसायिकपणा सगळीकडेच आहे, पण प्रॉपर गायडन्स हवं असेल तर तो रेफरन्स नक्की तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, चला, तर त्यानंतर आला आपला विषय जनरल नॉलेजचा. तर इथं चालू घडामोडीसाठी तुम्हाला मी प्रत्येक महिन्याला 500 करंट अफेअर्स वन लायनर देत आहे, 500 प्लस असतील. तर अशा पद्धतीने 6000 वन लायनर चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत. आणि याच्या बाहेर एवढं केलं तर याच्यातलं पडेल म्हणजे एवढं सगळं केल्यावर काहीतरी येईल, अशा आशेने आपण इथं करंट अफेअर्स देत आहोत, भरपूर देत आहोत, वन लायनर देत आहोत, लवकर लवकर वाचून संपतंय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्हाला आधीच सांगितलं आहे, तुम्हाला काय वाचायचं आहे, समाज सुधारक वाचायचं आहे आणि त्यांच्या सभा संस्था. ठीक आहे, त्यांच्या सभा आणि संस्था. तर याच्यावर आपल्याला TCS जरा जास्त प्रश्न विचारते. समाज सुधारक प्रॉपर केला तर त्याच्या सभा आणि संस्था होऊन जातात. मी तुम्हाला एक जेन्युइन रिक्वेस्ट करते की 11वीचं जे जुनं पुस्तक आहे, ओल्ड स्टेट बोर्ड आहे जुने, तर ते वाचा. जुने स्टेट बोर्ड आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ते अवेलेबल करून देते, कृपया वाचा. प्रत्येक महानगरपालिकेमध्ये तुम्हाला कामी येणारच आहे. ऍक्ट सुद्धा आत्ताच चांगला करून ठेवा. येणाऱ्या सगळ्या आपल्याकडे 2च ऍक्ट आहेत महानगरपालिकेचे, एक BMCचा आहे आणि एक आपला महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहे. सो BMC साठी तर झालं ते, बट आता तुम्हाला येणाऱ्या जालना महानगरपालिका आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, याच्यामध्ये सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर तो कायदा तुम्हाला तिथे सुद्धा विचारला जाणार, तर एकदाचा चांगला करून ठेवा. तर हे झालं तुमचं समाज सुधारकांचं. तर हे पुस्तक वाचा, कारण की महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की बराचसा रेफरन्स या ओल्ड स्टेट बोर्ड मधून आहे. ठीक आहे, त्यानंतर राज्यघटनेमध्ये सुरुवातीचे 14 ते 32 कलम तुमचे पाठ पाहिजे, तोंड पाठ. रात्री उठवलं तरी ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, तुम्ही महानगरपालिकेमध्ये जॉईन होण्यासाठी तयारी करताय तर नक्कीच तुम्हाला नागरीकरणाचे फायदे, नागरीकरणाचे तोटे, त्यानंतर पुशपोल, त्यानंतर पुल पोल, हे जे असतात, का गर्दी वाढतीये शहरी ठिकाणी, काय कारणं आहेत, मग त्याची आव्हानं काय आहेत, हे सगळं तुम्हाला नागरीकरणामध्ये विचारलं जातं. तर अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे, पर्यटन आणि हरित बांधकाम. ठीक आहे, ऊर्जा संवर्धन आणि हरित बांधकाम, हे जे टॉपिक्स आहेत, हे इंजिनिअरिंगचे टॉपिक्स आहेत, लक्षात ठेवा. हे सगळे कोणते टॉपिक आहेत, तर हे सगळे इंजिनिअरिंगचे टॉपिक्स आहेत जे TCS तुम्हाला इथं विचारत आहे. तर हे सगळे टॉपिक्स जे तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात मी क्लिअर करून देणार आहे, पर्यावरण समस्या, अद्ययावत तंत्रज्ञान, वारसा स्थळे, पर्यटन आणि हरित बांधकाम, हे सगळेच इंजिनिअरिंगचे टॉपिक्स आहेत. इंजिनिअरिंगच्या ज्या एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये GKला हे टॉपिक प्रत्येक वेळा असतात, TCS विचारतं. तेच इथं दिलेलं आहे, म्हणजे तुमचा आयुक्त हा इंजिनियर असणार, त्यांनी पण कधीतरी याच्यावर अभ्यास केला असणार आणि म्हणूनच हा सिलेबस तुम्हाला इथं दिलेला आहे. तर घनकचरा व्यवस्थापन, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये MPWला हा एक महत्त्वाचा टॉपिक होता आपल्याला. ह्याच्यावर आपण खूप चांगला अभ्यास केलेला आहे, ह्याच्यावर आपण खूप चांगले पेपरचे प्रॅक्टिस केलेले आहे, सगळं आपलं खूप सुंदर सुंदर झालेलं आहे. तर याचे आपल्याकडे लेक्चर्स आहेत, याच्या आपल्याकडे नोट्स आहेत, तर त्या तुम्हाला मिळणार. त्यानंतर आपण येऊया रिझनिंगकडे. तर रिझनिंगसाठी तुम्हाला हे टॉपिक्स उचलायचे आहेत आणि यूट्यूबवर हे लगे टॉपिक बघून घ्यायचे आहेत. इंटरप्रिटेशन आणि डाटा ग्राफ्स हे तुम्हाला बघून घ्यायचं. तर त्यानंतर सगळे हे टॉपिक्स नुसतं असं टाईप करून जरी तुम्ही पाहिले यूट्यूबवर, होऊन जाईल 2 वेळा. तुम्हाला माहित नाही ना 10 प्रश्न आहेत, 15 प्रश्न आहेत, किती प्रश्न आहेत. तर नंबर सिरीज व्हेरी IMP झालेला आहे तुमचा. ॲनॉलॉजी आहे, स्टेटमेंट आणि कन्क्लुजन, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट आणि अरेंजमेंट आणि अरिथमॅटिकल रिझनिंग. तर
असं नुसतं टाकलं तरी याचे 4-5 व्हिडिओज बघून घेतले 2-3 वेळा तर तुम्ही हा तुमचा सिलेबस कव्हर करू शकता. ह्याच्या बाहेर तर काही जाणार नाही. तर इथं आपण तुम्हाला जीके एक समजून घ्या. हा जो संपूर्ण जीकेचा पार्ट आहे, जनरल नॉलेजचा पार्ट आहे हा सगळा, तर तो तुम्हाला पूर्ण मी देणार आहे, प्रॉपरली देणार आहे. काही याच्यामध्ये तुम्हाला काटछाट दिसणार नाही. एकदम सुंदर पद्धतीने हा जीकेचा पार्ट मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे. आणि त्यानंतर तुमचा जो हा टेक्निकलचा पार्ट आहे समजून घ्या, 18वी पोस्ट आहे तुमची याच्यामध्ये, तर तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे प्रॉपरली. ठीक आहे. हा हा तर हा तुमचा सगळा कायद्याचा सगळा भाग आहे. म्हणजे कायदा, करंट अफेअर, जनरल नॉलेज सगळं अगदी सोप्या भाषेत प्रत्येक प्रकरणानंतर प्रश्न उत्तर अगदी छान सुंदर पद्धतीने आपण इथं बघणार आहोत. आपली बॅच जी आहे ती फक्त मी इथं सध्याला याची प्राइस 499 रुपये ठेवलेली आहे. पण एक लक्षात ठेवा, जसं माझं काम वाढत जाईल तसं मी या बॅचची प्राइस वाढवणार आहे. सध्याला याच्यामध्ये भरपूर ॲडमिशन्स आता झालेले आहेत आणि ॲडमिशन्स कंटिन्यू आहेत. आता जसंही थोडं एक तारखेपासून मी याच्यामध्ये लेक्चर लाईव्ह घेणार आहे. आधी तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतील. ऑलरेडी जीकेच्या रेकॉर्डिंग मी टाकलेल्या आहेत. ऑलरेडी महानगरपालिका कायदा त्याच्यामध्ये आहे. तर त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट सुद्धा पडणार आहे. काम सगळं झालेलं आहे. बाकी तुम्हाला आता प्राइस जी आहे 499, पण ती माझी मेहनत वाढत जाईल, माझा वेळ वाढत जाईल तसं याची प्राइस मी वाढवणार आहे. त्यानंतर कोणीही बोलायचं नाही. तर तुम्ही आत्ताच ती घेऊन ठेवू शकता. तुम्हाला KDMC पर्यंत परीक्षेपर्यंत सगळा सिलेबस पूर्ण मिळणार आहे. जसं आपण MPW राबवलं तसंच आपण आपल्या सगळ्या महत्त्वाच्या पोस्ट ज्या आहेत तर त्या राबवणार आहोत. आणि प्राइस अगदी रिझनेबल आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला मी जास्त किंवा कंटेंट कमी आणि प्राइस जास्त अशातला प्रकार नाहीये, हे लक्षात ठेवा. तर आपलं स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे. ॲप डाउनलोड करा, तिथून बॅच परचेस करू शकता. अभ्यासाला सुरुवात करा. अवघ्या 2.5 महिन्यामध्ये 2.5 मंथमध्ये तुमचा 101% पेपर येणार. इलेक्शन्स आहेत त्याच्या आधी पेपर होणार. रिझल्टचं मी सांगणार नाही, पण पेपर लवकर होणार हे लक्षात ठेवा. चला तर थांबूया इथेच, भेटूया आपल्या बॅचमध्ये. थँक्यू.